लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 19. मुक्तीचा प्रेषित अब्राहम लिंकन. एकच दरवाजा, एकच खिडकी आणि खाली मातीची जमीन अशा लाकडी झोपडीत पिजन क्रीक खेड्यात थॉमस नावाच्या गरीब शेतकऱ्याच्या पोटी 12 फेब्रुवारी 1809 या दिवशी अब्राहम लिंकन जन्माला आले. अब्राहम 9 वर्षांचे असतानाच त्यांची आई नॅन्सी वारली. सॅली या सावत्र आईने अब्राहमला प्रेम दिले, माया दिली, हाती महापुरुषांचे चरित्रग्रंथ दिले. अब्राहमला वाचनाची एवढी गोडी लागली की तो शेतावर काम करतानाही सवड मिळाली की ग्रंथवाचनात रमायचा. त्यांच्या वडिलांना मात्र हे वाचनवेड पसंत नव्हते. मुलाच्या जेमतेम शिक्षणावरच ते खुश होते. त्यांनी अब्राहमला अंगमेहनतीच्या कामाला जुंपले आणि हक्काच्या कमाईला प्राधान्य दिले. वडिलांच्या दांडगाईला कंटाळून अब्राहमने वयाच्या 21 नंतर घर सोडले आणि इलिनॉय राज्यातील न्यू सेलम गाठले. तेथे ते एका दुकानात कामाला लागले. लिंकनचा समाजातल्या प्रतिष्ठित मंडळीत वावर वाढू लागला. ते गावातल्या वक्तृत्व मंडळाचे सभासद झाले. दुकानात काम करणारा एक खप्पड गालाचा उंचेला धटिंगण म्हणून लिंकनकडे पाहणारे व नाक मुरडणारे सभासद लिंकनच्या वक्तृत्व कलेने भारावून गेले. उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना मान्यता देऊ लागले. लिंकनने याच काळात स्वयंशिक्षणाला पुन्हा प्रारंभ केला आणि नव्या दमाने गणित, इंग्रजी भाषेचे व्याकरण आत्मसात केले. लिंकनच्या मनाने राजकारणाकडे धाव घेतली. वयाच्या 23व्या वर्षी ते इलिनॉय राज्य विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. राजकारणाच्या माध्यमातून शोषित वर्गाचे प्रश्न सोडवावेत, सामान्य माणसाचे जीवनमान उंचवावे ही त्यांची प्रांजळ व प्रामाणिक भूमिका होती. पण ती मतदारांच्या गळी उतरली नाही. लिंकनला पराभव पचवावा लागला. पण 1834च्या निवडणुकीत लोकांनी लिंकनला डोक्यावर घेतले आणि एका गरीब शेतकऱ्याचे पोर जिद्दीच्या जोरावर इलिनॉय विधानसभेचे सभासद झाले. लिंकनने अमेरिकेची राज्यघटना वाचली, स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सखोल अभ्यास केला आणि वकील होण्याचा निर्णय घेतला. 1837मध्ये लिंकनने वकिलीची पदवी संपादन केली. न्यू सेलमहून ते स्प्रिंगफील्ड या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी आले. बुद्धीचे चातुर्य आणि वाणीचे सामर्थ्य या भांडवलावर निष्णात वकील म्हणून ते नावाजले गेले. राजकारणाच्या प्रांगणात यशाची पावले उमटवित असतानाच ते 1848मध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले. अमेरिकेच्या इतिहासात काळ्या लोकांची गुलामगिरीतून झालेली मुक्तता ही क्रांतिकारक घटना आहे. निग्रो कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या गुलामगिरीच्या नरकयातना मानवतेला काळिमा फासणाऱ्या होत्या. गुलामांचे जाहीर लिलाव व्हायचे. गिऱ्हाईके म्हणून येणारी गोऱ्या कातडीची माणसे भावना शून्य असायची. एकाच निग्रो कुटुंबातील मायलेकीची पित्याची क्रूरपणे ताटातूट केली जायची. काळ्या गुलामांच्या बळावरच कित्येकांनी आपले कापसाचे मळे फुलविले, घरदार सजविले. गुलामांना राजरोसपणे विकले जायचे. पण गुलामांना मात्र काही विकत घ्यायला बंदी होती. त्यांना लिहायला वाचायला बंदी होती. अज्ञानाच्या अंधारात व वेदनेच्या फेऱ्यात अडकलेल्या या जीवांना हद्द ओलांडायला बंदी होती. चापकांचे फटकारे आणि अर्वाच्य शिव्यांचे ताशेरे हीच त्यांची मिळकत होती. बंदिवासातले हे जीव जुगाराच्या खेळात डावाला लावले जात. एखाद्या मळे मालकाला पैशाची गरज भासली तर गुलामाला विकले जाई. याचा अर्थ गुलामांना किंमत होती, पण त्यांच्या जगण्याला अर्थ नव्हता. आपल्याच विक्रीच्या रकमेवर त्यांना अधिकार नव्हता.
अशा जनावरांपेक्षाही लाजिरवाणे जिणे जगणाऱ्या गुलामांना अधिकार देण्यासाठी अब्राहम लिंकनने आवाज उठविला आणि याचेच कटू फळ म्हणजे काँग्रेसच्या 1849च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. वृक्ष खच्ची केल्यावर जोमाने वाढतो या निसर्ग नियमानुसार महामानवांच्या कार्याचा विस्तार होत असतो. लिंकनने मानव मुक्तीचा लढा अधिक तीव्र केला. उत्तर अमेरिकेच्या काही सुधारकी विचारसरणीच्या मंडळींनी त्यांना साथ दिली. दक्षिण अमेरिकेतील मंडळी मात्र गुलामगिरीच्या उच्चाटनाला विरोध करत राहिली. संपूर्ण अमेरिकेत गुलामगिरीचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी उत्तर व दक्षिण अमेरिकेतल्या स्वातंत्र्यप्रेमींना एक होण्याची हाक लिंकनने दिली. गुलामगिरीचा निषेध करणारी मंडळी रिपब्लिकन पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आली. मानवमुक्तीच्या या लढ्याचे नेतृत्व अब्राहम लिंकन यांच्याकडे सोपविले गेले. गुलाम करण्याबाबत कातडीचा रंग आणि बुद्धिमत्ता ही कारणे पुढे करणाऱ्या गोऱ्या माणसांना अब्राहम लिंकनने इशारा दिला. सांभाळा, रंगाचा आणि बुद्धिमत्तेचा नियम तुम्हाला लावला तर तुमच्यापेक्षा अधिक गोऱ्यांना अधिक बुद्धिमान माणसाचा गुलाम होण्याची पाळी तुमच्यावर येईल. मुळातच सर्व माणसे समान आहेत ही धर्माची शिकवण आहे. एका माणसाला दुसऱ्याला गुलाम करण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली. दुभंगलेलं घर उभे कसे राहणार असा प्रश्न विचारतच लिंकनने झंझावाती दौरा केला. माणसांची मने सांधण्याचा विचार मांडला. काळजाला भेटणारे शब्द आणि बिनतोड युक्तिवाद यांना अमेरिकन मतदारांनी दाद दिली. मानवतेचा विजय झाला. अब्राहम लिंकन अमेरिकन संघराज्याचे 16वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. अमेरिकन राज्यांच्या संमतीने गुलामगिरी नष्ट करण्याचा चंग बांधला. त्यासाठी प्रचंड विरोध सहन करावा लागला. शेवटी 1 जानेवारी 1863 या दिवशी लिंकनने मुक्तीच्या जाहीरनाम्यावर सही केली. कृष्णवर्णीयांच्या उभ्या आयुष्याला लागलेले गुलामगिरीचे ग्रहण सुटले. लक्षावधी गुलाम नव्या प्रकाशवाटेवर आले. इतिहासात मुक्तीचा प्रेषित म्हणून अब्राहम लिंकनचे नाव अजरामर झाले. लोकांचेच, लोकांसाठी, लोकांनी केलेले राज्य म्हणजे लोकशाही ही त्यांनी केलेली लोकशाहीची व्याख्यासुद्धा इतिहासात अजरामर झाली. अमेरिकेने त्यांना राष्ट्रपिता म्हणून गौरविले. जिव्हाळ्याने रसरसलेले वक्तृत्व ही लिंकन यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक बाजू होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत टपाल, रेल्वे, कृषी व औद्योगिक महाविद्यालये, किमान जमीन धारणा इत्यादी सुधारणा करून जनतेचा विश्वास संपादन केला. ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. अमेरिकेत आनंदोत्सवाला उधाण आले होते. लिंकन आपल्या पत्नी व मित्रांसह फोर्ड थिएटरमध्ये एका नाट्यप्रयोगाला उपस्थित होते. तिथल्या जॉन विल्कस बूथ या नटाचे माथे भडकले. त्याने पाठीमागून लिंकनच्या डोक्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 15 एप्रिल 1865 रोजी हा मुक्तीचा प्रेषित मानवी जगातून मुक्त झाला. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.